यासाठी या विषयाकडे आता की आपल्याला नाथ महाराजांची षष्ठीची वारी सांगितली. वारकरी संप्रदायामध्ये ज्या वाऱ्या मुख्य आहेत ना, तर आषाढीच्या वारीनंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी पैठणची महाराज. ज्ञानोबारायांची वारी ती तर यामध्ये तारतम्याचा भाव करण्याचा भाव नाहीये माझा, तारतम्याचा प्रश्नही नसतो. मात्र सगळ्या वाऱ्या आपल्याला जशा एकसारख्या येतात ती नाथ महाराजांची वारी ही तितकीच महत्वाची. काल आपण कीर्तनामध्ये ऐकलंय नाथ महाराज कसे आहेत, तर नाथ महाराज वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा खांब आहेत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांनी भागवत रूपी खांब आपल्या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराला दिलाय. कुठलंही मंदिर असू द्या त्यात खांबांचं महत्व फार असतं. कारण पुढचा सगळा डोलारा जो सांभाळला जातो तो या खांबांमुळे सांभाळला जातो. पाया तितकाच महत्वाचा आहे. त्या पायावर उभारली जाणारी इमारत, वरची इमारत सुस्थितीत राहावी यासाठी पाया आधी महत्वाचा असतो आणि वरचे मजले स्थिर राहावेत यासाठी खांब महत्वाचा असतो. खरं पाहिलं तर या खांबाचं महत्व हे शांतीब्रह्म नाथ महाराजांना का जोडलं असावं? नाथ महाराजांनी केलेलं कार्य जे आहे ते यासाठी महत्वाचं आहे की नाथ महाराजांनी त्या काळामध्ये काम केलंय की ज्या काळामध्ये यवनांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर सुरू झालेलं होतं. देवगिरीच्या किल्ल्यावर नाथ महाराज ज्यावेळी राहत होते त्यावेळी अनेक यवनांची आक्रमण नाथ महाराजांनी परतून लावली आहेत. नाथ महाराजांचं कार्य हे केवळ संत पदाचं कार्य जेवढं महत्वाचं आहे ते संत होते, पण त्याच्यापेक्षा जास्त ते योद्धा संत होते. नाथ महाराजांनी केलेलं कार्य विलक्षण यासाठी आहे की नाथ महाराजांची साहित्य निर्मिती ही सगळ्या संतांमध्ये सगळ्यात जास्त आहे, आकाराने सगळ्यात मोठी आहे. ज्ञानोबारायांचं साहित्य जे आहे, ज्ञानोबारायांचं साहित्य तर ज्ञानोबारायांचंच आहे, पण ते साहित्य त्यातलं मुख्य आपल्या वारकरी संप्रदायाचा प्राण असलेली ज्ञानेश्वरी ती शुद्ध स्वरूपात देण्यासाठी नाथ महाराजांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. कारण नाथ महाराजांच्या काळामध्ये त्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेकविध पाठ घुसलेले होते आणि ते सगळे पाठ दूर करून प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी कुणी दिली आपल्याला? ती नाथ महाराजांनी दिली आहे. नाथ महाराजांचे उपकार फार मोठे आहेत आपल्यावर आणि अशा महात्म्यांच्या चरणारविंदी आपल्या अंतःकरणातली कृतज्ञता भावना प्रकट करण्यासाठी आपण इथे येत असतो. आपल्या अंतःकरणात असलेला भाव, आपल्या अंतःकरणामध्ये असलेले त्यांच्याबद्दलची श्रद्धा याला एक प्रकट आणि मूर्त स्वरूप मिळावं यासाठी अशा वारींचं निमित्त दिलेलं असतं. इथे येऊन नाथ महाराजांची सेवा करायला यावी, करता यावी यासाठी आपण प्रतिवर्षी इथे येतो. 1969 पासून आपली ही वारी चालू आहे आणि 69 पासून अव्याहत चालू असलेली ही वारी नाथ महाराज दरवर्षी आनंदाने आपल्याकडून करून घेतात. आणि ही चालू असलेली वारी साधारणतः 58 ते 59 वर्ष आहे आपल्या वारीचं. आणि या वारीचं हे 58वं वर्ष नाथ महाराजांनी अत्यंत आनंदात परिपूर्ण करून घेतलं. ते परिपूर्ण होणं हे त्यांच्या कृपेचंच द्योतक असतं. कारण आरंभ केलेलं कार्य हे परिपूर्ण होईलच असं सांगता येत नाही. अनेक संकट येत असतात, अनेक वार वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. मात्र बदल होऊनही त्याच्या मूळ गाभ्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू न देणं यालाच खरी सेवा म्हणतात. काल परत काही गोष्टींमध्ये बदल होतात, नाही असं नाही. आजोबांच्या काळामध्ये आजोबांनी जेव्हा ही वारी सुरू केली त्यावेळी हा सोहळा सगळा पायी चालायचा. बीड पासून आपण सर्व मंडळी त्याचे अनुभव घेतलेले आहात. माझ्यापेक्षा म्हणजे माझा अगदी जन्म झालेला असेल त्या काळामध्ये, पण माझ्या जन्माच्या कैक वर्ष आधीपासून जवळपास 30 वर्ष आधीपासून हा सोहळा चालू होता आणि त्या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. त्यावेळी हा सोहळा पायी यायचा, इथे सगळी व्यवस्था करायची, 4 दिवसाच्या इथल्या सेवा पूर्ण करायच्या आणि आजचा काला करून उद्या सकाळी परत पायी निघायचं आणि 4 दिवस पायी प्रवास करून घरी पोहोचायचं. अशा प्रकारे निष्ठेने आजोबांनी सेवा सांभाळली. पुढच्या काळामध्ये बाबांनी तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच निष्ठेने या सेवेचं स्वरूप आणखी वाढत ठेवलं. ती दिंडी पायी होती, ती वाहनाद्वारे जरी येत असेल तरीही त्याच्या वैभवात कुठली कमतरता राहू नये यासाठी आजपर्यंत आजही आपण पाहतो त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नांचं आणि आजोबांच्या निष्ठेचंच फळ म्हणून आपल्याला हे सेवेचं फळ आणि त्याचं हे उपभोग घ्यायला मिळतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.